आज काँग्रेस पक्षाच्या वतीने शक्ती प्रदर्शन करून 5ची सर्कलचे उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केले. अनेक वर्षापासून पाथरीची पंचायत समिती माझ्या नेतृत्वाखाली सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी कार्यकर्ता असताना माझ्या नेतृत्वाखाली राहिलेली. आता मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर हे जिल्ह्यामध्ये हे काँग्रेस तालुक्यामध्ये काँग्रेस बळकट करण्यासाठी माझे सातत्याने प्रयत्न राहतील. आणि आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व उमेदवाराचे उमेदवारी अर्ज दाखल केले आणि मला खात्री आहे की पाथरी तालुका आणि परभणी जिल्हा संबंध मिळून आम्ही 21 जागा या ठिकाणी लढतो आणि एक चांगला मोठा यश परभणी जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला मिळेल आणि जिल्हा परिषदमध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा निश्चितपणे फडकेल याची मला अपेक्षा आहे. आणि परभणी जिल्ह्याची जनता हे जातीवादी पक्ष शिवसेना शिंदे असेल भाजप असेल याला कंटाळलेली आहे. भाजपचा तो आपल्या जिल्ह्यामध्ये एवढं काही वर्चस्व नाही, पण धनशक्तीच्या बळावर सुद्धा भारतीय जनता पक्ष आपले पाय रुतविण्याचा प्रयत्न हे जिल्ह्यामध्ये करतात. मला आशा आहे की परभणी जिल्ह्याची जनता, मी परभणी जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहे नात्याने सर्व जिल्ह्यामध्ये धर्मनिरपेक्ष पक्षाच्या विचाराचे लोकांना मी आवाहन करेन की आपण काँग्रेस पक्षाच्या ज्या ज्या ठिकाणी उमेदवार आहे त्याला आपण प्रचंड मताने निवडून द्यावा अशी अपेक्षा अशी आशा बाळगतो. धन्यवाद. कुठं आम्ही पाथरी तालुक्यामध्ये कुठं समविचार म्हणजे आमच्या बरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरेचा पक्ष आहे. कुठं सोयीप्रमाणे आम्ही युती केली, पण सरसकट युती नाही. आणि पहा ना, नगरपालिकेमध्ये युती करून लढलो होतो, त्याच्यामध्ये यश मिळाला, पण काँग्रेसची जागा फार कमी झाली. त्याच्यामुळं युती जर त्याच्याबरोबर केली तर त्याच्यामध्ये काँग्रेसचंच नुकसान होतं.